उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेवर टीका करत त्यांना युटी म्हणजे यूज अँड थ्रो असा खोचक टोला लगावला। उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेला एसएनसी म्हणून संबोधलं आणि त्यांना गद्दार म्हटले। तसेच भाजपावर टीका करत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध दर्शवला। यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा शॉर्ट फॉर्म युटी होतो, म्हणजे यूज अँड थ्रो म्हणायचं का? त्यांची नीती वापरा आणि फेका अशीच आहे। शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत म्हटलं, बुधवारचा दिवस उद्धव ठाकरेंसाठी दुर्दैवी होता। वक्फ बोर्ड विधेयक आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही। उद्धव ठाकरे म्हणतात, आम्ही वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध करत नाही, पण भाजपच्या ढोंगीपणाला विरोध आहे। मात्र ते प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेत आहे। त्यांना काय बोलायचं आणि काय करायचं हे समजेनासं झालं आहे। शिंदे पुढे म्हणाले, देशभक्त मुस्लिमांना बाळासाहेब ठाकरेंचा पाठिंबा होता। हीच भूमिका शिवसेनेची, शिंदे गट आणि भाजपाची आहे। देशावर प्रेम करणाऱ्या मुस्लिमांना आम्ही पाठिंबा देतो, पण देशविरोधी कृत्य करणाऱ्यांना विरोध करतो। भाजपाने वक्फ बोर्ड विधेयकाच्या माध्यमातून ही भूमिका स्पष्ट केली आहे। मात्र उद्धव ठाकरे आता राहुल गांधीच्या सावलीत गेले आहे आणि त्यामुळे त्यांना जिनांची आठवण येते आहे। शिंदे यांनी वक्फ बोर्ड विधेयकाविषयी भाष्य केले। ते म्हणाले, काही बुडबुड लोक लाखो करोडो एकर जमीन बळकावून होते। काँग्रेसच्या काळात डिनोटिफाय करून त्या जमिनी काही जणांच्या घशात घातल्या। आता त्या जमिनींवर रुग्णालय, शाळा आणि लोकांसाठी उपयुक्त प्रकल्प उभे राहतील। मात्र उद्धव ठाकरे याला भाजपाचा लांगून चालन म्हणत आहेत। ते सतत गोंधळलेल्या अवस्थेत आहे आणि त्यामुळे पक्षाचा इतिहास होतो। उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणत टीका केली। त्यावर शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेने 2024च्या विधानसभा निवडणुकीत निर्णय दिला आहे। गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे लोकांनी ठरवलं आहे। उद्धव ठाकरे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत आहे। त्यामुळे त्यांची घरकाना घाट का अशी परिस्थिती झाली आहे।